अजित पवारांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर। रोहित पवारांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत अपघाताचा व्हिडिओ दाखवलाय। अजितदादांचा मृतदेह सामान्य स्थितीत नव्हता असं डॉक्टरांनी सांगितल्याचा रोहित पवारांचा दावा। तर अजितदादांचा मृतदेह जास्त फुगला होता, दिल्लीतील पत्रकार परिषदेतून रोहित पवारांचा आरोप। अजित पवारांचा 100% घात झाला। एखाद्या व्यक्तीला ठार मारायचं असल्यास चालकाला मारणं प्रभावी ठरतं। राइज अँड किल फर्स्ट या पुस्तकातील मजकुराचा उल्लेख करत रोहित पवारांकडून शंका व्यक्त। या प्रकरणी तपास आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडून व्हावा अशी ही मागणी। कुणाच्या शंका असतील तर त्याचं निरसन झालं पाहिजे। दादांच्या अपघाताचं सत्य समोर आलं पाहिजे, त्यासाठी सीआयडी डीजीसीए कडून चौकशी सुरू। रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या शंकांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। डीजीसीए कडून बारामती विमानतळाची पाहणी। विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधेची पाहणी। लवकरच डीजीसीए सविस्तर अहवाल सादर करणार। अजितदादा पूर्व विदर्भातील एका मोठ्या नेत्याला भेटणार होते। त्या नेत्याच्या एका फाईलवर सही करायची होती म्हणून दादा थांबले होते का? विमान अपघातावर शंका व्यक्त करताना रोहित पवारांचा रोख कुणाकडे? पूर्व विदर्भातील नेत्यामुळे दादांना उशीर झाला तर चौकशी झाली पाहिजे। संजय राऊत यांचं वक्तव्य। पूर्व विदर्भातील नेता कोणत्या पक्षाचा आहे हे तपासलं पाहिजे। त्या दिवशी फाईलवर सही झाली नसती तर महाराष्ट्र थांबला असता का? संजय राऊतांचा सवाल। रोहित पवारांनी चौकशीच्या मागणीला राजकीय झालर देऊ नये। रोहित पवारांकडून चौकशीची मागणी योग्य दिशेनं, आमचंही समर्थन। अनिल पाटलांचं वक्तव्य। दिल्लीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। सुनेत्रा पवारांची मोदींसोबत 40 मिनिटं चर्चा। एनडीए मधील घटक पक्ष म्हणून एनसीपी सोबत राहणार। मोदींची सुनेत्रा पवारांना ग्वाही, सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंकेंकडून सुनेत्रा पवारांची भेट। संसदेत निलेश लंकेंकडून सुनेत्रा पवारांना वाकून नमस्कार। सुनेत्रा पवार, पटेल, तटकरे आणि पार्थ पवार, जय पवार संसदेत। पुण्यात नव्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या पहिली बैठक। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत उद्या पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक। बैठकीत पुणे जिल्हा प्रारूप आराखड्याला मान्यता दिली जाणार। अजितदादांच्या संग्रहालयावरून जय आणि पार्थ पवारांमध्ये मतमतांतर, सूत्रांची माहिती। अजितदादांचं संग्रहालय आणि स्मारक बारामतीत करा, पार्थ पवारांचं मत। तर संग्रहालय पुण्यात आणि स्मारक बारामतीत करा असा जय पवारांचा आग्रह, सूत्रांची माहिती। अमेरिकेसोबतची ट्रेड डील नाही तर सरेंडर डील। मोदींनी देशाचं भविष्य सरेंडर केलंय। अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलवरून राहुल गांधींचा निशाणा। भारताने कुणाकडून तेल खरेदी करायचं हे ट्रम्प कसं ठरवणार? राहुल गांधींचा सवाल। सरकार दबावाखाली निर्णय घेतंय। पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात भीती दिसते। राहुल गांधींचा मोदींवर आरोप। एप्स्टीन फाईलबाबत बोलण्यास राहुल गांधींना मनाई। राहुल गांधींकडून अनिल अंबानींच्या नावाचा उल्लेख। राहुल गांधी पुराव्याशिवाय आरोप करतायत। किरेन रिजिजू यांचं वक्तव्य। अर्थसंकल्पात अदानींना फायदा झाला, राहुल गांधींचा आरोप। तर राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, किरेन रिजिजू यांचं प्रत्युत्तर। मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान। तर उपमहापौरपदी शिंदेच्या सेनेचे संजय घाडी यांना पदभार स्वीकारलाय। तब्बल 44 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत अधिकृत निवड। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंकडून महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडींचं अभिनंदन। फडणवीसांनी पुष्पगुच्छ देऊन रितू तावडे आणि संजय घाडी यांचं अभिनंदन केलंय। रितू तावडे अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा। महापौर आणि उपमहापौर मुंबई महापालिकेला एक दिशा देतील, तसंच जनतेचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील। महापौर उपमहापौर निवडीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबईकरांनी महायुतीला कौल देऊन विकासाला स्वीकारलंय। गेल्या 3.5 वर्षात मुंबईच्या विकासाला चालना मिळाली आहे। बाळासाहेबांना अपेक्षित अशा मुंबईसाठी प्रयत्न करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबई पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीआधी पालिका सभागृहात घोषणाबाजी। सभागृहात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची घोषणाबाजी।
देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीवेळी घोषणाबाजी। पीठासीन अधिकाऱ्यांवरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप। किशोरी पेडणेकरांच्या आक्षेपानंतर सभागृहात गदारोळ। पनवेलमधील पळसपे कोण गटातून भाजपच्या हर्षदा घरत यांचा 6829 मतांनी विजय। 8 महिन्याच्या गरोदरपणातही त्यांनी गावोगावी जाऊन प्रचार केला होता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईच्या नगरसेवकांसाठी लवकरच प्रशिक्षण शिबिर। ज्येष्ठ नगरसेवक, माजी प्रशासकीय अधिकारी मार्गदर्शन करणार। मातोश्रीत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंची भूमिका। मुंबई भाजपची महिला महापौर होत असल्यामुळे आनंद। मराठी महापौर होणार हीच आमची भूमिका। राऊतांकडे बोलायला काही नाही, त्यामुळे ते काहीही बोलतात। कृपाशंकर सिंह यांचं वक्तव्य। जातीय जनगणनेत ओबीसींचा कॉलम नाही, ही ओबीसींची फसवणूक। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। या प्रकरणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ दिल्लीत 23 मार्चला आंदोलन करणार। तायवाडेंची माहिती। सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। ट्यूमर असलेल्या महिलेला प्रेग्नन्सी रिपोर्ट दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर। मेडिकल कॉलेजच्या निष्काळजीपणावर निलेश राणेंचा संताप। माझ्या हत्येच्या कटाचा मास्टरमाइंड धैर्यशील मोहिते पाटील। भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांना याबाबत माहिती दिली। राम सातपुतेंची माहिती। गोंदिया जिल्ह्यात खासदार प्रशांत पडोळेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। भंडारा गोंदियाची जनता खासदार पडोळे यांच्या पाठीशी, असा बॅनरवर आशय। अर्थसंकल्पीय अधिवेशनात पीठासीन अधिकाऱ्यांवर कागद भिरकावल्याप्रकरणी पडोळेंसह 8 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय। नाशिकमधील अंतर्गत गटबाजीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल। रात्री उशिरापर्यंत एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी बैठक सुरू होती। एकनाथ शिंदेंकडून प्रत्येक नगरसेवक पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा। सार्वजनिक कार्यक्रमात आता वंदे मातरम अनिवार्य असणार। केंद्र सरकारकडून नवी नियमावली जाहीर। 3 मिनिटं 10 सेकंदाच्या वंदे मातरमच्या 6 कडव्यांचं गायन अनिवार्य। खासदार हा सरकारी वकील असू शकतो। मुंबई सत्र न्यायालयाचा निर्वाळा। सरकारच्या निर्णयांमध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही। उज्ज्वल निकमांच्या विरोधातली याचिका सेशन्स कोर्टानं फेटाळली। राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत। भगतसिंह कोश्यारी यांची राज ठाकरेंवर टीका। मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा, भगतसिंह कोश्यारी यांचं वक्तव्य। पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर उपमहापौरांनी फडणवीसांची भेट घेतली। महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर परशुराम वाडेकरांनी भेट घेतली आहे। पुण्यात भाजपची महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता आली आहे। चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचे बोलके रील व्हायरल। किंग मेकर, चंद्रपूरच्या राजकारणातील धुरंधर, चाणक्य अशा रील व्हायरल। धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग। तानाजी सावंत गटाच्या भाजपच्या संभाव्य जिल्हा परिषद अध्यक्षाला विरोध असल्याची माहिती। त्यामुळे तानाजी सावंत गटात बाजूला ठेवून भाजप सत्ता स्थापनेच्या हालचाली करत असल्याचीही चर्चा। सुप्रिया सुळेंनी रुबी हॉल क्लिनिकच्या मेडिकल स्टाफचे मानले आभार। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये शरद पवारांवर उपचार। व्हॉट्सअप स्टेटस ठेवून सुप्रिया सुळेंनी आभार मानले। छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे नवनिर्वाचित महापौर समीर राजूरकर यांनी फडणवीसांची भेट घेतली। यावेळी राज्य आणि स्थानिक पातळीवर विकास कामांना गती देण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून भाजप राष्ट्रवादी तिढा कायम। भाजपकडे 18 तर राष्ट्रवादीकडे 12 जागा असून अडीच वर्ष फॉर्म्युल्यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद। निर्णयासाठी मुंबईत आज महत्त्वाची बैठक।